ITCSF संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड. ITCSF या टेनिस क्रिकेटच्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची करण्यात आली. ठाण्यात झालेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. निवडीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टेनिस क्रिकेट हा केवळ छंद न राहता खेळाडूंना करिअरच्या संधी देणारा खेळ व्हावा, हीच या फेडरेशन मागची भूमिका असून या खेळाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथे पार पडली. या सभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांची फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय पातळीवर शिस्तबद्ध आणि अधिकृत व्यासपीठ मिळावे या उद्देशाने टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. या सभेला देशभरातील फेडरेशनचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी, स्पर्धा आयोजक, संघ मालक, माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपले मनोगत मांडताना म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघासह राज्यातील आणि देशातील विविध जिल्ह्यांमध्ये टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते. सातत्याने होणाऱ्या स्पर्धा आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होणारे तरुण पाहता या खेळाला अधिक संघटित, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दिशा देण्याची गरज होती. त्या पार्श्वभूमीवर ITCSFच्या माध्यमातून एक सकारात्मक आणि आशादायी सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले. या फेडरेशनद्वारे टेनिस क्रिकेट खेळाडूंना विश्वासार्ह व्यासपीठ मिळणार असून योग्य मार्गदर्शन, संधी आणि संघटनात्मक रचना उभी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. भविष्यात देशभरातून अनेक नवे गुणवान खेळाडू घडतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास टेनिस क्रिकेट फेडरेशनचे विविध राज्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रिक्षा संघटनांना साद. 10वी, 12वी आणि विविध स्पर्धा परीक्षांचा कालावधी सुरू झाला आहे. अनेकदा परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेत वाहन उपलब्ध होत नाही. तसेच रिक्षा चालकांकडूनही भाडे नाकारले जात असल्याच्या घटना घडतात. परिणामी विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्र पोहोचू शकत नाही आणि त्याचा त्याला फटका बसतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने रिक्षा संघटनांना साद घातली असून त्यात परीक्षा काळात भाडे नाकारू नका असे आवाहन केले आहे. उद्यापासून 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या लागल्या, तसंच 18 तारखेपासून 10वीच्या परीक्षा आहेत. सर्वात प्रथम म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीसाठी शुभेच्छा देतो. तसंच रिक्षा युनियन्सला एक आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की ह्या परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही भाड्याला तुम्ही नकारू नका, कारण काय विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. त्याच्यात तुम्ही सहभाग घ्या. तसंच सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की जर कुठे उशीर होत असेल, वाहतूक नसेल, तर आम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरवर फोन करा. आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहू पाटील आणि युवक काँग्रेसचे जे आमचे अध्यक्ष अभिजित पवार, त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये काही गाड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल. धन्यवाद. राज्यात मंगळवारपासून इयत्ता 12वीच्या तर 18 फेब्रुवारीपासून इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे परीक्षार्थ्यांना जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करणार आहेत. मात्र आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. परिणामी विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू शकत नाही आणि त्याचा त्या परीक्षार्थ्यांना फटका बसतो. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी कोणतेही भाडे नाकारू नये
असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षाचालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केले आहे. रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत. परीक्षार्थींना अपेक्षित केंद्रांवर रिक्षाचालकांनी सोडावे असे आवाहन प्रधान यांनी केले आहे. या संदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांची पत्रव्यवहार केला असून रिक्षाचालकांना समज देण्याची विनंती केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. हत्तीरोग दूरीकरणासाठी भिवंडी तालुक्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम. हत्तीरोग दूरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य शासन वचनबद्ध असून त्या अनुषंगाने राज्यातील 6 जिल्ह्यांतील 16 तालुक्यांमध्ये दिनांक 10 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने भिवंडी तालुक्यात जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य जनजागृती व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. या व्हॅनचे उद्घाटन व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आला. ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय ठाणे व गोदरेज एम्बेर FHI संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर बालाजी गावडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या खाऊ घालणार आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यामध्ये ही मोहीम जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून तांत्रिक नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत एकूण 7,12,049 लाभार्थ्यांना हत्तीरोग विरोधी औषधे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे यांनी केले आहे. मोहिमेदरम्यान भिवंडी तालुक्यात DEC व अल्बेंडाझोल या 2 औषधांची एकत्रित मात्रा दिली जाणार असून औषधे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन दिली जातील. यासाठी 531 पथके तयार करण्यात आली आहेत.
2 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे देण्यात येणार नाहीत. औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत, तसेच आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही औषधे आतड्यातील जंतुसंसर्ग व त्वचा रोगांवरही प्रभावी असून मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास सहाय्यभूत ठरतात. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. इजिप्तच्या भूमीत घुमला ठाण्याचा मानबिंदू. लोकमत वन वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित. प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या इजिप्तची राजधानी कैरो येथे आज पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात ठाणे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर चमकले. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा लोकमत वन वर्ल्ड पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठाणे जिल्ह्यातून झालेली ही निवड राज्याच्या शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी भूषणावह ठरली आहे. हा सोहळा केवळ एक गौरव सोहळा नसून भारत आणि इजिप्त यांच्यातील दृढ होत चाललेल्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक ठरला. नाईल नदीच्या काठी वसलेल्या या ऐतिहासिक शहरात भारतीय गुणवत्तेचा सन्मान होणे हे दोन्ही देशांमधील वैचारिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला नवी दिशा देणारे आहे. भारत आणि इजिप्तमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब या वन वर्ल्ड संकल्पनेत उमटलेले पाहायला मिळाले. लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला भारतीय उद्योग, कला, साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते बोमन एराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्या शर्मा यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना ते म्हणाले, हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. माझ्या आईवडिलांनी आणि कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी समाजासाठी खारीचा वाटा उचलू शकलो. पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले, इजिप्तसारख्या भव्य दिव्य प्रतिक्रिया डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी दिली. माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल लोकमत समूहाचे मी मनापासून आभार मानले. साहित्यिक मूल्य जपण्यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानामुळे ही निवड करण्यात आली आहे. इजिप्तच्या या भूमीत भारतीय कर्तृत्वाचा झेंडा फडकल्याने ठाणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.